वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुमच्या मनामध्ये आपल्या सोसायटीमध्ये संस्कार वर्ग चालू करण्यामागील पार्श्वभूमी कळू शकेल का? आपली सोसायटी जेव्हा एकत्रीकरण करायचं ठरवलं, म्हणजेच गेट टुगेदर करायचं ठरवलं, त्यावेळी माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्या सोसायटीमध्ये भरपूर मुलांची संख्या जास्त आहे आणि सध्याच्या काळामध्ये या मुलांवरती संस्कार करणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये आईवडील संस्कार तर करतात, परंतु त्या व्यतिरिक्तसुद्धा अधिकच्या संस्कारांची गरज आहे असं आम्हा दोघांनाही मनापासून वाटलं. आणि त्यानंतर माझ्या पत्नीने मला संस्कार वर्ग सुरू करण्याबद्दल प्रोत्साहित केलं आणि त्यातून आम्ही संस्कार वर्ग सुरू करण्याचं ठरवलं. संस्कार वर्ग चालू केल्यानंतर सोसायटीमधील पालकांचा तसेच मुलांचा प्रतिसाद कसा मिळाला? जेव्हा संस्कार वर्ग मी सुरू केला, म्हणजे मी आणि माझ्या पत्नी सौ श्रुतीने 2 फेब्रुवारी 2023 रोजी पहिल्यांदा सुखवानी फेअरव्ह्यू हाऊसिंग सोसायटीमधील संस्कार वर्गाची सुरुवात केली. त्या दिवशी मुलांकडून आणि पालकांकडून खूप चांगला आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. अपेक्षापेक्षाही जास्त चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशीची उपस्थिती माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 25 ते 30 मुलांची उपस्थिती होती आणि सर्व पालक आणि सर्व जी काही मुलं आहेत अतिशय उत्साहाने आपल्या पहिल्या दिवशीच्या संस्कार वर्गामध्ये सामील झाली. त्यामुळे मला आणि माझी पत्नी सौश्रुती आम्हा दोघांनाही संस्कार वर्ग पुढेच चालू ठेवण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातून आपला संस्कार वर्ग नियमितपणे चालू झाला. संस्कार वर्गाचे सध्याचे स्वरूप कसे आहे? नित्य अध्यापन क्रम कसा असतो? सध्या आपल्या संस्कार वर्गाची वेळ संध्याकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपल्या संस्कार वर्गाची वेळ असते. या संस्कार वर्गाच्या वेळेमध्ये सुरुवातीला दीपक प्रज्वलन होतं आणि त्यानंतर सुरुवातीला शुभंकरोती होतं, गणपती बाप्पाचे स्तोत्र होतात, आईचे श्लोक होतात, गुरु महाराजांचे स्तोत्र होतात आणि त्यानंतर नवग्रह स्तोत्रांचं पठण होतं, गणपती स्तोत्राचं पठण होतं आणि सध्या अथर्वशीर्ष शिकवण्याचं प्रक्रिया सुरू आहे. आणि यामध्ये सध्या यापुढे अथर्वशीर्षाची फलश्रुती शिकवण्याचं सध्या काम सुरू आहे. तुमच्या संस्कार वर्गाची पुढील वाटचाल कशी असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. सध्या अथर्वशीर्ष शिकवून झाल्यानंतर भीमरूपी शिकवण्याचा मानस आहे, त्यानंतर रामरक्षा शिकवण्याचा मानस आहे. त्यानंतर पुढील क्रमाने ज्याप्रमाणे मुलांची बौद्धिक क्षमता असेल त्यानुसार मुलं आणि पालक यांच्या मागणीनुसार आपण मुलांना वेगवेगळे स्तोत्रपाठ शिकवणार आहोत, वेगवेगळी गाणी शिकवणार आहोत. सध्या आपण मुलांना देशभक्तीवर गीतं तर शिकवतो आहेतच, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची गाणीही शिकवतो आहे. याप्रमाणे आपली इथून पुढे संस्कार वर्गाची वाटचाल असणार आहे. मागील 1 वर्षामधील संस्कार वर्गाचे फलित काय सांगता येतील किंवा 2 अनुभव? मागील 1 वर्षापासून आपण जो काही संस्कार वर्ग सुरू केलेला आहे यामध्ये आपण प्रत्येक वेळेला सण उत्सव यानुसार आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो. मागील वर्षीचा जर विचार केला तर मागील वर्षी आपण तुळशी विवाहाचा एक उपक्रम घेतला होता, जो सर्वच पालक आणि मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवडला होता. त्याचप्रमाणे यावर्षी आपण मार्च महिन्यामध्ये आपण घोराडेश्वर या डोंगरावरती किंवा ज्या ठिकाणी लेणी आहेत, घोराडेश्वरची लेणी, त्या ठिकाणी आपण सहल आयोजित केली होती. त्यानंतर आत्ताच आपण मागील महिन्यात मुलांची अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा घेतली होती. त्या पाठांतर स्पर्धेला सुद्धा मुलांकडून खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे आत्ता आपण 14 तारखेला आषाढी वारीनिमित्त आपण पालखीचा सुद्धा सोहळा आपण आयोजित केला होता. त्या पालखी सोहळ्याला सुद्धा मुलांनी वेगवेगळे पोशाख घालून आले होते. त्यामध्ये काही जणांनी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख केला होता, काही जणांनी संतांचे पोशाख केले होते. या प्रकारे आपल्याला संस्कार वर्गामध्ये उत्तम प्रकारे मुलं आणि पालक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे आपल्याला संस्कार वर्ग चालवायला प्रोत्साहन मिळतं.